तर आता चालू होतंय उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये सर्वांनाच गारगार खाण्याची खूप जास्त क्रेविंग्स होत असते। तर तुमच्या सर्वांसाठी मी घेऊन आली, बघू शकता एकदम रसरशीत रसगुल्ला आणि आतपर्यंत मस्तपैकी बघू शकता त्यामध्ये पाक शिरलेला आहे आणि कलर बघू शकता आतून किती छान आला आहे, अगदी पाहिजे तसा मार्केट स्टाईल तुम्ही बघू शकता। तर आता आपण रसगुल्ला बनवायची रेसिपी बघूया, पण त्याआधी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडला नक्की शेअर करा। तर बघू शकता इथे मी घेतले गोकुळच्या 2 पिशव्या, म्हणजेच 1 लिटर दूध मी इथे घेतलेलं आहे आणि कढईमध्ये थोडंसं पाणी मी आधीच घातलं होतं, म्हणजे आपलं दूध तळायला लागणार नाही किंवा करपणार नाही। आता ह्यामध्ये मी बघू शकता दोन्ही सुद्धा पिशव्या आहे ना फोडून टाकल्यात आणि शक्यतो रसगुल्ले बनवताना फुल फॅटच दूध वापरा, म्हणजे त्याला आपल्याला जे पनीर किंवा छेना म्हणतात तो जास्त पडेल। तर बघू शकता आता ह्याला आपण मस्तपैकी एक वेळा मिक्स केले। आता दूध उकळतंय तोपर्यंत एका वाटीमध्ये मी नाश्त्याचे चमचे आणि 3-4 चमचे पाणी घेतलं आणि त्यामध्ये 2 चमचे मी व्हिनेगर घालून साईडला ठेवलं। आता इथे मी एका पातेल्यामध्ये 1 वाटी साखर घेतली, म्हणजे 250 ग्रॅम एवढी मी ते साखर वापरली आणि तिथे मी त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे। हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे। तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही 2 वाट्या इथे साखर वापरू शकता 1 वाटी पाण्याला। आता इथे मी 2 वेलची ओबडधोबड अशी कुटून ह्यामध्ये घातलेली आहे, म्हणजे पाणी उकळतं तोपर्यंत वेलचीचा फ्लेवर ह्यामध्ये छान उतरेल। आता इथे बघू शकता दूध हलकंसं गरम झालेलं आहे, पण आपल्याला हलकं गरम करायचं नाही, ह्याला पूर्ण आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। तर बघू शकता आता मिक्स केलं एक वेळा, तळायला तर लागणार नाही पण मध्ये मध्ये त्याला आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे। आता बघू शकता मस्तपैकी आपलं जे दूध आहे ना ते एकदम मस्तपैकी उकळलेलं आहे, वरती आलंय बघू शकता तुम्ही। आता त्यामध्ये ना मी हे व्हिनेगरचं पाणी घालते, पण हे पाणी आपल्याला 2 बॅचमध्ये घालायचे। मी एक वेळा घातलं आणि परत दुसऱ्यांदा घातलं तर एकदम परफेक्ट असं दूध फाटून तयार झालं होतं आपलं। आणि कधी पण आहे ना 2 ते 3 वेळा तुम्ही हे हलकं हलकं हळूहळू आपल्याला ह्यामध्ये व्हिनेगरचं पाणी ओतायचं। एकदम जर पाणी ओतलं तर आपलं दूध फाटायला खूप जास्त वेळ लागतो किंवा खूप वेळा फुटत पण नाही व्यवस्थित। आता बघू शकता एकदम जे दुधातलं येलो पाणी आहे ते एकदम पाणी वेगळं झालेलं आहे आणि आपलं पनीर किंवा जो छेना आहे तो वेगळा झालेला आहे तुम्ही बघू शकता। आता याला परत एकदा मिक्स करायचं आहे, कुठंतरी राहिलेली कसर असेल ते निघून जाईल। आपलं फाटलेलं दूध वेगळं झालंय आणि पाणी वेगळं झालंय तुम्ही बघू शकता। जर का तुमच्याकडनं 2 बॅचमध्ये व्हिनेगरचं पाणी टाकून जरी दूध व्यवस्थित फाटत नसेल या पद्धतीने तर तुम्ही अजून थोडंसं अर्धा चमचा व्हिनेगर यामध्ये टाकू शकता। आता ते थोडंसं थंड होतंय तोपर्यंत बघू शकता मी इथे आपलं पाक बघितलाय, पाक एकदम परफेक्ट झाला, गॅस बंद करून ठेवलेला आहे। हे फक्त साखर विरघळेपर्यंतच आपल्याला गरम करायचं आहे। नंतर मी एका चाळणीवरती रुमाल टाकलेला आहे, स्वच्छ कपडा घ्यायचा आहे कुठला तरी, जास्त घट्ट कपडा नसावा, आणि त्यावर मी गार पाणी टाकून घेतले, म्हणजे व्हिनेगरचा जो आंबट फ्लेवर आहे ना तो निघून जाईल। आणि आता बघू शकता या पद्धतीने मस्तपैकी आपल्याला ह्याची पोठडी बांधायची किंवा गाठोडं बांधायचं आहे छोटंसं, आणि मस्तपैकी गाठ बांधून त्याच्यावर कुठलीही वजनदार वस्तू ठेवा, मी ते खलबत्ता ठेवला आहे। आणि आता काय करायचं आहे ते पाणी त्यातलं पूर्ण निथळतं आहे तोपर्यंत मी ते छोटी वाटी भरून साखर घेतली, म्हणजे 100 ते 150 ग्रॅम एवढी साखर घेतली आहे आणि त्याच वाट्याने मी 5 वाटी इथे पाण्याचा वापर केलेला आहे। तर हे सुद्धा आपल्याला छानपैकी जोपर्यंत साखर मेल्ट होत नाही ना तोपर्यंत फक्त उकळून घ्यायचं आहे। ते पाणी उकळतं आहे तोपर्यंत आपण काय करूया बघू शकता मस्तपैकी ह्यातलं पूर्ण पाणी जे आहे ना ते निथळलेलं आहे। एका ताटात आपण आता ह्यातलं जे पनीर तयार झालं ते काढून घ्यायचं आहे। बघू शकता मस्तपैकी आपलं पनीर एकदम असं जसं पाहिजे तसं ड्राय झालेलं आहे। ह्याच्यासाठी ना थोडंसं कोरड्याच पनीरचा वापर करायचा आहे, त्यामध्ये पाणी ठेवायचं नाही आहे। आता आपण ह्याचे तुकडे करून घ्यायचेत, कारण काय करायचं आहे आपल्याला मस्तपैकी ह्याला मळून घ्यायचं आहे, त्यासाठी असे तुकडे बनवून घेतलेत मी सगळेच बघू शकता। असं ड्राय ह्याच पद्धतीचं तुम्हाला पनीर तयार करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो, कारण ओलं पनीर राहिलं तर त्याचा प्रॉब्लेम काय होतो तेही तुम्हाला सांगते। आता ह्यामध्ये 1 चमचा मैद्याचा मी इथे वापर केला आहे। जर का आपलं पनीर जास्त ओलं राहिलं तर त्याला पाणी सुटतं आणि ते सैलसर होतं पीठ, आणि मग त्याचे जे आपण रसमलाई किंवा रसगुल्ले बनवतो ना तर ते तुटलं जातं। त्यासाठी आपल्याला पूर्ण पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे, आणि जास्त जर आपण ह्यामध्ये मैद्याचा वापर केला त्याला ड्राय करण्यासाठी किंवा ते पीठ घट्ट करण्यासाठी तर मग आपली जी रसमलाई आहे किंवा रसगुल्ले आहेत ना ते रसगुल्ले राहत नाहीत, ते वेगळंच काहीतरी होतं, कारण ते कडक होऊन जातं खूप जास्त। माझ्याकडनं सुद्धा ही चुकी झाली होती म्हणून तुमच्यासोबत शेअर करते। तर आता 1 चमचा मैद्याचा इथे मी वापर केलेला आहे। तुम्ही थोडीशी यामध्ये दूध पावडर सुद्धा ॲड करू शकता, अर्धा चमचा वगैरे, पण मी नाही केले। आता बघू शकता मस्तपैकी ह्याला आहे ना असं जसं आपण भाकरीचं पीठ मळतो ना तसंच आपल्याला हाताच्या मदतीने छान रगडून रगडून ह्याला एकदम मऊ बनवून घ्यायचं किंवा सॉफ्ट बनवून घ्यायचं बघू शकता मी। आणि आता आपलं जे पीठ आहे ना ते छान सॉफ्ट झालेलं आहे। तर आपण आता ह्याच्या 2 बॅच करायच्यात, कारण एका बॅचमध्ये मला हे एवढ्याशा ताटामध्ये जमणार नव्हतं, त्यामुळे अशा आपल्याला ना ह्याची लांब लाट
लाटी करून घ्यायची जेणेकरून आपल्याला सेम रसगुल्ल्यांचा आपला आकार होईल। तर बघू शकता मस्तपैकी ह्याला मी असं चाकूने सेम आकारात कट करून घेते म्हणजे आपल्याला जसा गोळा घेतो ना आपण तर थोडं कमी जास्त होतं, त्यामुळे अशी लाटी बनवून घ्यायची म्हणजे आपल्याला बनवायला वेळ पण लागणार नाही आणि लहान मोठे सुद्धा आपले रसगुल्ले होणार नाहीत। तर आता बघू शकता आपल्याला गोल सुद्धा मी रसगुल्ले बनवलेले आहेत, पण आधी मी असे लांबड्या शेपमध्ये बनवून घेतले कारण फर्स्ट टाइम बनवले, नेहमी मी गोलच बनवते पण आज मी असे लांबडे बनवते कारण कसं होतं छोटे लेकर घरात असले ना तर मग त्यांना असं वेगळं वेगळं काय दिसलं ना खूप आवडीने खातात आणि तसंही माझ्या माईला दुधाचे पदार्थ खूप आवडतात आणि मी दोन्ही सेम क्वांटिटीमध्ये लांबडे आणि गोल असे रसगुल्ले किंवा आपल्या पनीरचे गोळे म्हणता येईल सध्या तर त्याला बनवून घेतलेत बघू शकता। आणि जो आपण पाक तयार करायला ठेवला होता तर तो पाक आपला मस्तपैकी साखर वितळलेली आहे आणि मी आधीच एक त्याच्यात रसगुल्ला टाकून बघितला होता की तो वरती तरंगतोय का, जर तो तरंगला म्हणजेच पोहायला लागला म्हणजे समजायचं आपलं जे आपण बनवलेलं पीठ आहे तयार केलेलं रसगुल्ल्यासाठी तर ते एकदम परफेक्ट झालेलं आहे। तर ह्याला एक उकळी काढून घेतोय आपण। आता एक उकळी काढल्यानंतर मी काय केलं, अर्धा चमचा मैद्यामध्ये पाणी मिक्स करून ह्यामध्ये सोडलं कारण ह्याला असं फेस येणं किंवा फेस येऊन उकळणं खूप जास्त गरजेचं असतं, त्याने ना आपले रसगुल्ले असे तुटत नाहीत लवकर। तर बघू शकता तुटत नाहीत म्हणजे की त्याचे तुकडे पडत नाहीत। आता बघू शकता थोडंसं माझ्याकडनं मैदा जास्त झाला, तुम्ही अजून थोडासा यापेक्षा कमी टाका, चुकी झाल्याशिवाय माणूस शिकत नाही। तर बघू शकता आता मस्तपैकी आपले बघू शकता डबल क्वांटिटीमध्ये आपले रसगुल्ले इथे फुलून तयार येतात, खूप जाळीदार झालेत। आणि आता सर्व रसगुल्ले ना मी काढून घेतले, कढईच खाली उतरली होती आणि एक एक करून ते थंड पाण्यामध्ये टाकायचे, शक्यतोवर थंड पाण्यामध्ये टाकल्यावरही ते तुटणार नाहीत, छान राहतील। आणि बघू शकता आता गार पाण्यातनं काढून आपल्याला हा जो पाक बनवला होता मी आधीचा 1 वाटी साखर आणि 1.5 वाटी पाणीमध्ये जो पाक बनवला होता त्या पाकामध्ये आपल्याला हे मस्तपैकी घट्ट पिळून घ्यायचे म्हणजे त्यातलं जे आपलं थंड पाणी आहे ते निघून जाईल आणि मस्तपैकी त्यामध्ये आपला हा जो पाक आहे ना तो ॲब्झॉर्ब होईल जर का ते कोरडे झाले एकदम। तर तसं मी घट्ट पिळून घेते, बघू शकता किती छान वरती तरंगत आहेत ह्या पाकावर सुद्धा। तर आपल्या इथे मस्तपैकी रसगुल्ले तयार आहेत। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपलं चॅनल आणि नक्की एक वेळा हे रसगुल्ले खाऊन बघा, बनवून बघा या पद्धतीने आणि उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी मस्तपैकी एन्जॉय करा। बघू शकता किती स्पंज आलाय त्याला कापसासारखा, आतून सुद्धा मस्तपैकी ते ज्युसी झालेले आहेत। परत भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि बाय बाय।